रूपाची अभंगापूर्वी या ठिकाणी श्री गावदेव प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली सन्मान्य भजन सम्राट बुवा आणि खरोखर ज्यांना या भजन संप्रदायामध्ये आम्ही आमचं प्रेरणास्थान मानतोय सन्मान्य भगवान लोकळे बुवा यांचे शिष्य सन्मान्य श्री संजय वासुदेव पवार यांच्याकडे 100 रुपयांचा राखमलाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम यांच्या आरे गावातील सन्मान्य कोकम बंधू यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांची विनंती आहे की बुवा या ठिकाणी छोटे गाणे का असे ना दशावतार सादर करा आणि मी माझ्या गजराच्या माध्यमातून ती इच्छा नक्की पूर्ण करणार. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ बुवा सन्मान्य बुवा एकनाथ परब व सन्मान्य बुवा नंदू गावडे यांच्याकडनं 100 रुपयांचं राखमलाचं पारितोषिक आले. धन्यवाद. सुंदर अशा पद्धतीनं सन्मान्य समीर कदम बुवाने या ठिकाणी तुमचं मनोरंजन आणि त्याच्यात चांगलं प्रबोधन म्हणजे बारक्या बारक्या पोरांना काय घेऊ व्हाया बरंच काय काय बुवा बोलले. एवढं वेळ काय मी घेणार नाही. रूपाची अभंगापूर्वी जो इतक्या बोलताना त्याची अक्कल खाई आई आता तुम्हीच वाळका आणि अकलेचा जर औषध मागत असते ती अक्कल ना ती काहीतरी पाजळून येत नाही. सोन्या काहीतरी पाजळून येत नाही. त्यासाठी ज्येष्ठांचे सल्ले घ्यावे लागतात. तुझा आता कसा झाला माहिता 5-6 बारी डोंबिवलीत केलं 2च झाले कर्माची 7 हॅलो कसं विषय माहिता वा अक्कल काही गावताना बाकी कसा औषध म्हणजे आम्ही अक्काली अशी तशी मिळवली नाही तर आम्ही ज्येष्ठ लोकांचं सल्लो घेऊन अक्काल मिळवले. तुका जर अक्काल येऊ पाहिजे ना तर एक काम कर उद्या सकाळी जा आणि आड्यातला पाळ झाड्यात उजळून खा. ओके धन्यवाद. बरंच काय काय या ठिकाणी बुवा बोलले. चिचुंद्रा काय म्हटले किंवा दाता बी त्याचा बुवा जाऊन दे. तुम्ही माझ्या मिशीवर गेला आता माका पटकन पांढरे दिसले ते तुझे दात त्या दातार मी बोलले नाही शिवाजी महाराजांच्या काळात म्हणतात मी चिरे उचलून होत शिवाजी महाराजांच्या काळात बुवा काय अपमान करत. त्याला शिवाजी महाराजांनी जर तुका बघितल्याने असतो ना तर त्या जगात तरी सांगल्याने असता हिंदवी स्वराज्य मला नको पहिलं ह्याचा काहीतरी घाला सांगतो शिवाजी महाराजांच्या काळात चिरे उचलून होत दवा होतो. अरे काय बोलत काय तुझं पगार किती तू बोलत किती हे आणि कोणासमोर बोलतो ह्याचा आज जरा विचार कर. बाकी परवडतीत पण ह्या जनावर परवडणार जाग्यावर शेलपाटा सगळी काढून टाकीन शोधील बसची नाही माझा फेरावला. सुंदर भजन सुंदर गायकी काय ना ह्या बोला आता हे सोन्या आता कानूबाई दोघांचा मगाशीच म्हटलं तेरे मेरे बीच में कैसा आहे बंधन आणि म्हणतं सगळ्यांना आपल्याला वंदन सुरुवाती केला वंदन. कारण बघा जनता जनार्दन जर नसला ना आज खरी पोचपावती तुम्ही देणार आहे. कारण आज जनता जनार्दन आज आम्हाला नावलौकिक मिळून जाते. तुमच्यासारखं श्रेष्ठ मी सांगतो या जगात कोण ना. कारण ह्यो मगाच बसता म्हणता ह्या चालू ठेवा बाबा माझ्या गावाल्यांना विनंती करतोय माझ्या गावाल्याने ह्याच्या पुढे सगळा ह्याकाच द्यावा. काय बाहेरची लोक येते घोडे म्हणाली येते माका देत नाही गाववाले 5 पण 500 माणसं बाहेरची नेली त्यामुळे तुमचं विचार या बघा सन्माननीय स्वामी भक्त आणि मार्गदर्शक आमचे बाळू वांगणकर यांच्याकडे नाही 50 रुपयांचं लाखमालाचं मार्गदर्शक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्राह्मणदेव मित्रमंडळ शिवडाव चिंचाळवाडी सन्मान्य वैभव शिरसाट आता म्हणजे भाव केम दिल्या
ब्राह्मण मित्रमंडळ शिवराव चिंचाळवाडी सन्मान्य वैभव शिरसाट बुवा दशावतार पेटू आपण भजनाचं एक गाव आहे. गजराच्या माध्यमातून तुमची इच्छा नक्की पूर्ण करणार. 100 रुपयांचं पारितोषिक आलं. धन्यवाद. आता राहता राहिला विषय केदार रागात आयोजकांना विचारा बुवा की बुवा सुरुवात मन मंदिर या गाण्याने होऊन दे. विचारा त्यांना त्यांनी तुम्हाला सांगितलं ना. त्यामुळे केदार त्याच्यानंतर मी श्याम कल्याण प्लस म्हणजे सुरुवात 20 रागात मी केली. त्याच्यानंतर श्याम कल्याण प्लस केदार त्याच्यानंतर हंबीर थोडा मिस केला. तुझा नाही तो संबंध नाही रे काय. नाही खरोखर नाही. येताना का तुझा चांगला पण अजून लई पुढे जायचा आपला भरपूर शिकण्यासारखं. या ठिकाणी काशीराम बुवांचे सुपुत्र बसले शंकर बुवा आहेत किंवा अनेक मार्गदर्शक ज्येष्ठ बुवा आहेत. बुवा त्यांच्या सल्ल्यानं पुढे जायचं आहे. माकाच सगळं येतात कारण ह्यो शिवाजी महाराजांचे चिरे उचलू त्यांची शिळा किती निघून देतो. अरे खरंच गाडलो गेला असतं. छत्रपती शिवाजी महाराज बुवा छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा मुळात अर्थ तुम्हाला कळला नाही. मगाशी तुम्ही आईची सुंदर उपमा दिली पण आई ही कशी असते ही प्रत्यक्षात समस्त जगताला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवली. त्यांनी सांगितलं आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदने छत्रपती. आया बहिणींची इज्जत करण्याचं तू म्हणतो माका ते वाटूक नेतात ती माझ्यावर माका उपडी घालत. उपडी घालून वाटतले कसे माका म्हणता उपडी घालतात मी माझ्यावर सगळे बसतात मी का किस्त उपडी घालून किस्तले काय पिस्तले बोलायला शिकायला एक वर्ष लागतं. काय बोलायचं त्यांना छान लागते. मना नाड्यातला पाळ झाडाचं बोलून खा. या ठिकाणी सन्मान्य उत्कृष्ट पक्वाद वादक रुपेश परब त्यांच्यासाठी त्यांचे वर्गमित्र अरुण परब, गणेश परबुवा, सचिन मोंडकर, मंदार नाटेकर व निलेश मोंडकर यांच्याकडनं हे प्रेमाचं कौतुक या ठिकाणी आलेलं आहे. आणि रुपेश परब त्यांचं करायचं आहे. रुपेश परब त्याचप्रमाणे चंद्रशेखर गावकर नाटक यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे बापरे खरोखर आज राता राहून गेला विषय त्या बोलण्याच्या भरात. कारण आज माझ्याच गावचं रुग्ण आणि ह्या अल्पशा कालावधीमध्ये या भजन संप्रदायामध्ये ज्यांनी नाव कमावलंय ते माझे परममित्र आणि उत्कृष्ट पकवाज वादक म्हणजे सन्मान्य वाईकरण सरांना सुद्धा ते पकवाज वादनाची साथ करतायत. माझ्याच गावचे एक रत्न सन्मान्य अतुल चव्हाण एक 200 रुपयांचं पारितोषिक आलं. सन्मान्य अतुल चव्हाण यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य खरोखर ज्येष्ठ भजनी बुवा दत्ता गोसावी बुवा यांच्याकडे सुद्धा 50 रुपयांचं राखमोलाचं पारितोषिक आलंय. बुवांना सुद्धा विनंती करतो मी त्यांनी या ठिकाणी बसायचं आहे. हो यांचे विषय घेते कारण शिवाजी महाराज प्रत्येक शब्दात अर्थ दडलाय बघा. आपली संस्कृती आज या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा अनेक धार्मिक कार्यक्रम आपण करतोय आणि हे कार्यक्रम आज रुजवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपला धर्म काय आपली संस्कृती काय हे सांगण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून आज आपण या ठिकाणी बिंदास कार्यक्रम करतोय. आज बघा पाकिस्तान एवढा अत्याचार बरा हात येतो आबाच्या होबळा येतो एवढा अत्याचार धर्म माजवते बाबांनो आमचा अंत पाहू नका. भगवानी सांगितलं ते खरं आहे कारण आपल्याचं देखील आहे पण कधीतरी होतला. मी म्हणते का पाकिस्तान आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजू भयावत आहे. खरोबर सांगते पाकिस्तान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजू भयावत आहे. कारण काय वर्षानुवर्षा एक ईद वय वाढून म्यार खापावून कधी एकदा भुटून घेतला असताना त्यांचा कळला नसता.
छात्रवंत, त्र म्हणजे त्रयस्थ, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे सीता त्या भवानी मातेचा उपासक, शी म्हणजे शिवनेरी दाखवणारा, वा म्हणजे वासनेच्या हरी कवीला गाणारा, ती म्हणजे जाऊ करणारा, प म्हणजे मराठी बोळा, हा म्हणजे हार्द मारणारा, रा म्हणजे राजश्री आणि श म्हणजे शरणांच्या राजनाचा अभ्यास करणारा. आता हे लावू नको, ह्या लावू नको, त्या लावू नको, तू वाढव ना गाडी व्हायचं. आणि आमच्या हजेरीच्या तारखेत बस जेव्हा ह्या देवा जेव्हा ह्या वाढवा. नाही तर एक काम कर, उद्या गावाला पुन्हा ट्रेन मध्ये लगेच आपला गळ्यात घाल, गाणी चांगली म्हणतो ना तू, आणि सुरुवात कर माझ्या माझ्या पैसो काय आज हा उद्या माया पण परवा हा ना, तो विचार करू. या ठिकाणी सन्मान्य अर्जुन परब लाईटवाले, अर्जुन परब लाईटवाले यांच्याकडे 100 रुपयांचा लाख मला पारितोषिक आले. धन्यवाद. 7:45 वालो बनतो चुकत बरे गावतं तरी सगळे. मग त्यांच्या शोधित तू काही असतं आली मला, कारण तो आपल्या टायमात आपला काम करणार, बरोबर की ना. तो कोणाचा कधी उचना ठेवणार नाही, उचना ठेवणार उचना घेतला कधी घेता तो, मग त्याचं काय मागाचं विषयच नाही. पण बुवा हे जे असतात ना ऐकलाच काय, त्यांच्यावर तो मोठं कोण नाही या जगात. आता तुम्ही लग्न बिग्नाची वरात सुद्धा बघा, आदल्या दिवशी हळदीच असतली, रात्री हळद सकाळी आंबे हळद, लगीन लागान दे तुझा नाही तर भांगाल दे, आमचा त्याच्याशी देणा घेणा काय नाही. पण वरात एकदा येईल बाजाव, म्हणजे जसं काय सगळ्या लग्नाचा खर्च त्यानाच केला. पण त्यांच्याशिवाय शोभा नाही बुवा. त्या दिवशी तुमच्या माहितीसाठी सांगितलं, शक्य एका 7:45 वाल्याने या मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये गेलो, नेत्रदान केले आणि त्या डॉक्टरांना सांगता मी गेल्यानंतर माझे डोळे एका आंधळ्या माणसाक लावा, जेणेकरून त्याला दृष्टी येईल. सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण झाली, फॉर्म वगैरे भरला, सदग्रस्त बाहेर गेलो. परत त्याला काहीतरी वाईट आठवला, परत उठून गेलो आणि डॉक्टरला सांगता डॉक्टर साहेब एक काम करा, मी मेल्यानंतर माझे डोळे जे का लावणार ते का 2 घोट सकाळी घेऊन सांगा. डॉक्टर म्हणत तरी सोन्या, अरे राधा या चांगला काम केलं आणि ह्या नकोचा काय सांगितलं. नाही नाही एका सांगा तुम्ही घेऊ. डॉक्टर म्हणतो अरे पण का माझे डोळे त्याला लावतला, आणि माझे डोळे लावल्यानंतर जर त्यांना सकाळी उठल्या 2 घोट घेतल्या नाही तर माझं डोळं तो म्हणता भगलो उघडणारच नाही. उगाच काय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरे उचलत होते. हो छत्रपती शिवाजी महाराज, हो आग्र्याच्या यमुने किनारी ताजमहल कोणही बांधू शकतो, आग्र्याच्या यमुने किनारी ताजमहल कोणही बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात सुद्धा तोडू शकतो, पण प्रत्यक्षात लाखांची झुंज देणारा तो सिंधुदुर्ग बांधतो, त्यालाच आम्ही छत्रपती म्हणून बांधतो. नादातच लागा या ठिकाणी सन्मान्य चंद्रकांत कदमबुवा, कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा यांच्या स्मरणार्थ सन्मान्य संजय कदम यांच्याकडे 100 रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य अजित कोरगावकर यांच्याकडनं सुद्धा 1 लाख मोलाचं 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. बोलासारख्या बराच होता पण काम नाही. आज एवढ्या लांबून गाव सोडून या ठिकाणी सन्मान्य पकवाद वादक अशोक गावकर माऊली, अतुल चव्हाण
नामांकित भजनी बुवांच्या समोर पकवाज वादकांच्या समोर बुवाज आपण बाऱ्या करतोय. आज आपलं काय चुकणार हे उद्या सकाळी चर्चा नक्की होणार, हे मात्र नक्की. त्यामुळे वायफळ बोलत राहायचं ना. तुका उकडी घालून किसून दे, असं उभो ठेवून किसून दे, नाही तर काय होतं तुझे दात तुका लक्षला होऊन दे, कांडा लागा दे तुझ्या दातात. माका म्हणता तू घाबरतं की नाही माझ्या दातात मायबाप, मी खरोखर याच्या दातात घाबरतो. कारण एखादं कुत्र जर चावलो ना तर 21 इंजेक्शनार भागात, ह्या जनावर जर टाकताना 42 शिवाय पर्याय नाही. बाबा दारगिरी काहीतरी लावून गेली. आता का दिसतात आम्ही बोलतो, नाही तर सगळे पाडून तरी टाक. आणि असला कधी तुटक्या आजकाल काळ त्या दिवशी खरोखर तुका गंमत म्हणून सांगतोय. दोन मित्र यारी मगाशी बोललात ना, तेरी मेरी यारी तो नाकान काय म्हटलं त्या मेंदू वड्याचो भाग शेवटी गोवा त्या भोगात सारा विश्व सामावला. लक्षात घे तुका स्पष्टीकरण करून दिलं असतं. स्पष्टीकरण नाही ह्याच्यात वाईट काय नाही, सांग तुम्ही गजराच्या देते स्पष्टीकरण. त्या भोकात सगळा विश्व, त्या भोकात ना एकदा तुका असो 2-4 वेळा असो तर बाहेर गुतून केलंय ना तर दादगी सगळे गायब होती. त्या नाटक लागत नव्हतं. त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ताभाऊ गोसावी यांचे शिष्य सन्माननीय अनिकेत परब यांच्याकडनं हे 50 रुपयांचं लाख मोलाचं पालखीचे मला धन्यवाद. चला बराचसा शॉर्टकट जास्त काय नाही. हा तर ती यारी पटकन सांगतोय आणि पुढे रुपावली. 2 आजोबा आमचे, सकाराम आजोबा आणि तुकाराम आजोबा, लहान वयापासून दोघजण एकत्र. आणि त्यांनी त्या दिवशी सकाराम आजोबांचं आमच्या 61वा वाढदिवस साजरा करूचो ठरवल्याने, एक केक आणल्याने दोघजणांच्या समोरासमोर लंगोटी मित्र, कधी एका मकाची साथ सोडल्याने नाही. आणि झाला समोरासमोर दोघांनी बसले, एक मेणबत्ती वरती लावल्याने सकाराम आजोबांचा वाढदिवस. ते तुकाराम आजोबा म्हणतात समोरसून, अरे सगळ्या रे अरे दोलो एकच का गो वाढदिवस ना, मग माका सांग एकच मेणबत्ती किती वाढदिवसाची एकच मेणबत्ती कित्या. त्याला ते सकाराम आजोबा तू घ्या, अरे तू काय डोक्याला पडलं, आता वाढो 61वा वाढदिवस, एक एक त्याच्या एक मेणबत्ती आणि वरती साठा तो गुलू फातो ते साठ आणि आता बहुतेक थांबून द्या. आता येणे तोंडा दारे तोंडा भोकाचे वडे काय, याचे दात पुढे ते का बिस्किटचे पुढे तेरायाचे वडे काय ताच करत पण पाणी काही गावत नाही. काय माणूस आहे बरं. माझ्या चिठ्ठीचे तरी पैसे देऊन गेला. धन्यवाद बुवा. पण बघा जुनं ते सोनं सुंदर गाणी वगैरे बुवा सादर करतात. ह्या काय आमचा रोजचा आहे. आम्ही एका दिवशीचे वादळी जरी म्हटलं तरी 8 दिवसात न 2 वेळा आम्ही एका मागा तरी आपतच असतं. मग त्याचे मागा दात लागतं आणि माझा ते का नाक लागतात आणि उकडी जर ते का केल्याने असं म्हणजे तर काय अजून काय काय बनतात लागतात. धन्यवाद. पण जुनं ते सोनं आज माता भगिनी बसल्या किंवा काय जुनी गाणी बघा. आजकाल नवीन गाणी नाही ओळखत. आता मग ही चांगल्याने होती काय म्हणजे मी तुझा असा म्हटलंय तर पुढचं कोण होईल त्याचे दात पुढे होऊन दे. अरे गावळ्याच्या शेपान जर गाय मेली असते ना त्या गावळ्याचे हे गोवाडे ओस पडले नसते आणि गावळ्याचा शाप आमका लागणार नाही. आम्ही नामस्मरण भजन कीर्तन करतोय. काय नाही काय होत जाता ऑन दी स्पॉट. प्रयत्न केला किती जणांनी, थकलो नाही आम्ही. कारण आमच्या मुखामध्ये फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण ज्ञान तो जपणारच काम. जुनं ते सोनं आहे बघा. या ठिकाणी पहिली बारको पोरको झोपासाठी बुवा आजी गाणी म्हणायची. आजकाल या झी मराठीच्या कालखंडात ती गाणी गेली. एका हातात पाळण्याची दोरी, एका हातात रिमोट आणि बाबूच्या तोंडात दुधाची बाटली. त्याला आमची गाणी आहे म्हणजे आमची आजी गाणी म्हणायची. कसली गाणी असायची ती आहे ती आमची व्हाळ्यात गेलेली आहे. निज निज तान्या बाळा व्हाळा
आता जिल्ह्यात तो 7:45 जातो. त्या दिवशी एक माणूस असाच सांगता, अरे भाभी म्हणता माझो झील दारू पिता रे. होय मी विचारलं तुका कसं बोलू. नाही म्हणतात तो ज्याला गुतूर गेलो ना त्याला मी बाहेर गेलो त्याला या उराने नाही कोण कोरडा तो थांबलो का आजी परत म्हणा झोपट तुम्ही झोपट तुम्ही ध्याव नाही झालं की शेवटात एक गाणं फेमस. आराडके बांडके सांग लावले बाबूची आहे घरा येऊने ही गाणी आता नाही बोलायची. शेवटी जुनं ते सोनं ते जपून ठेवूया. आता यो भीम बलाच केलं काय वाईट केलं पटली ते का अक्कल लागता. तुझी अक्कल तुझ्या दाताने खाल्या ना ते का मी काय करू.
धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी सन्मान्य श्री एकनाथ परब वांगवडे